मूर्तिजापूर परिसरातील पिंजरच्या गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरच्या तहसीलदार स्वप्नाली डोईफुडे यांनी दिनांक 12 जूनच्या रात्री माहिती दिली की मलकापूर तालुक्यातील जांभूळढाबा या गावाचे रहिवासी 46 वर्षीय अनंत वीरसेन वाने ही व्यक्ती 11 जून रोजी 10 वाजताच्या दरम्यान शेतातून मोटरसायकलने घरी परत येताना शेत नाल्याच्या आलेल्या पुरात मोटरसायकल सहित वाहून गेले। गावाजवळ पुरात त्यांची मोटरसायकल अडकली। स्थानिक नागरिकांनी अगोदरच्या दिवशी शोधाशोध केली, तसेच दुसऱ्या दिवशीही शोध घेतला असता अनंत वारे यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही। नाल्याचे मोठ्या प्रमाणात खुलीकरण झाले असल्याने अनर्थ घडला असल्याच्या शंका वर्तविल्या जात होत्या। पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख या माहितीच्या आधारे ताबडतोब सर्च ऑपरेशनसाठी 13 जून रोजी दुपारी पथकाची रेस्क्यू टीम तसेच आपत्कालीन वाहन व सर्च ऑपरेशन साहित्यासह पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनात पथकाचे जवान सागर आटेकर, अंकुश सदाफळे, सूरज ठाकूर, अजय जाधव, ऋषिकेश तायडे, मयूर कळसकार, मयूर सळेदार, गोविंदा ढोके, गोकुळ तायडे हे घटनास्थळी पोहोचले। रात्री उशिरापर्यंत 5 किलोमीटर पर्यंत सर्च ऑपरेशन राबविण्यात आले। दरम्यान अनंत पाटील हे कुठेही आढळून आले नाही। रात्री सर्वत्र अंधार काळोख पडल्यामुळे सर्च ऑपरेशन थांबविण्यात आले होते। रेस्क्यू टीम मलकापूरलाच मुक्कामी थांबून दिनांक 14 जून रोजी सकाळी परत डीप सर्च ऑपरेशन व टीम स्पेस ऑपरेशन हे तीव्र करण्यात आले आणि तेथून पुढे सर्च ऑपरेशन चालू केले। शेवटी घटनास्थळापासून 12-13 किलोमीटरच्या अंतरावर रानगाव नजीक असलेल्या व्याघ्रा नदी पात्रात रेस्क्यू टीमने दुपारी 4 वाजताच्या सुमारास अनंत वाने यांचा मृतदेह अथक प्रयत्न करून शोधून बाहेर काढला। या घटनेनंतर 2 वेळा पूर आल्यामुळे अनंत वाने यांचा मृतदेह व्याघ्रा नदी पात्रात वाहून आल्याची माहिती रेस्क्यू टीमने दिली। जांभूळढाब्यासह मलकापूर तालुक्यात या रेस्क्यू टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे। यावेळी सर्च ऑपरेशनसाठी मलकापूरच्या तहसीलदार स्वप्नाली डोईफुडे, नांदुराचे तहसीलदार राहुल तायडे, नायब तहसीलदार गजानन राजगडे, जांभूळढाबाचे मंडळ अधिकारी HD पवार, तलाठी SO काळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।